पोरांनो, एक गोष्ट खोटी नाही, आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी याचा अनुभव घेतला असेल. आपल्याला एखादी मुलगी आवडते, तिच्याशी चॅट छान चालते, वाईब्स पण मस्त जमलेत आणि मग एक दिवस आपल्याला वाटतं आता तर नंबर विचारलाच पाहिजे. आपण काय करतो, अगदी सरळ थेट जाऊन विचारतो, मला तुझा नंबर मिळेल का? आणि मग काय होतं, ती टायपिंग थोडा वेळ थांबते आणि अचानक ऑफलाईन जाते. का? असं का होतं? जिथे सगळं काही इतकं छान चाललं होतं तिथे अचानक असं काय बिघडतं? याच प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधणार आहोत. आज आपण समजून घेणार आहोत की मुलींचा नंबर मिळवताना नेमकी कुठे चूक होते आणि तो नॅचरल आणि रिस्पेक्टफुल पद्धतीने कसा मिळवायचा. चला, सर्वात आधी हे समजून घेऊया की थेट नंबर विचारल्यावर काय चुकतं. पोरांनो, एखादी मुलगी जर ऑनलाईन चॅटमध्ये तुमच्याशी कम्फर्टेबल असेल तर ती लगेच नंबर देईल असं समजणं हा एक फार मोठा गैरसमज आहे. तुम्ही कितीही छान बोलत असाल किंवा तिला हसवत असाल तरीही थेट नंबर विचारणं म्हणजे तिच्या कम्फर्ट झोनवर आक्रमण करण्यासारखं आहे. कल्पना करा, तुम्ही तुमच्या घरी निवांत बसला आहात किंवा मित्रमंडळी सोबत गप्पा मारत आहात आणि अचानक एक अनोळखा व्यक्ती तुमच्याजवळ येऊन विचारतो, तुम्ही कुठे राहता, तुमचा फोन नंबर काय आहे? तुमचं मन लगेच अलर्ट मोडवर जातं ना. तुम्हाला थोडं अस्वस्थ वाटतं, हा कोण आहे, याला माझा नंबर का हवा आहे? असंच काहीतरी तुमच्या बाबतीत घडतं ना. मुलींच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर नंबर मागणं म्हणजे त्यांच्या प्रायव्हेट स्पेसमध्ये घुसण्याचा एक इशारा असतो. तिला वाटतं की आत्तापर्यंतची ही कॅज्युअल गप्पांची जागा आता एका वेगळ्या लेवलवर जात आहे, ज्यासाठी ती कदाचित तयार नसते. आणि जर ती मानसिकदृष्ट्या तयार नसेल तर तुम्ही कितीही क्यूट, कितीही केअरिंग असाल, ती घाबरते, दूर जाते आणि शेवटी ऑफलाईन होऊन जाते. यामागे अजून एक खूप महत्वाची आणि सूक्ष्म गोष्ट असते. ती तुमचं इंटेन्शन चेक करत असते. तिचं मन तुमच्या हेतूंना स्कॅन करतं. याला माझ्याशी सिरियसली बोलायचं आहे की फक्त फ्लर्ट करायचं आहे? याला खरंच माझ्यामध्ये इंटरेस्ट आहे की फक्त टाइमपास? आणि म्हणूनच थेट नंबर विचारणं तिला वाटू शकतं की दिस गाय वॉन्ट्स समथिंग टू सून. तिला वाटतं की तुम्ही घाई करत आहात आणि हेच तिच्या मनातलं एक नकारात्मक विचार निर्माण करतं. धिस गाय वॉन्ट्स समथिंग टू सून. तिला वाटतं की तुम्ही घाई करत आहात आणि हेच तिच्या मनात एक नकारात्मक विचार निर्माण करतं. तुमचा हेतू प्रामाणिक जरी असला तरी चुकीच्या पद्धतीने विचारल्यामुळे गैरसमज होण्याची शक्यता असते. तर प्रश्न असा आहे की जर थेट विचारल्याने काम होत नसेल तर मुली नेमक्या काय गोष्टी ऑब्झर्व करतात? पोरांनो, मुली खूप सूक्ष्म गोष्टींवर लक्ष ठेवतात ज्या कदाचित आपल्याला लगेच लक्षात येत नाही. त्या पाहतात तुमचं बोलणं किती कन्सिस्टंट आहे, तुम्ही फक्त स्पेसिफिक वेळीच रिप्लाय करता की नेहमीच संवाद साधण्याचा प्रयत्न करता, तुम्ही फक्त लेट नाईट रिप्लाय करता का? याचा अर्थ असा की तुम्ही फक्त वेळ घालवण्यासाठी चॅट करत आहात की खरोखरच इंटरेस्टेड आहात. तुमचं ह्युमर रिस्पेक्टफुल आहे का? तुम्ही विनोदाच्या नावाखाली कधी तिच्या भावना दुखावल्यात तर नाही ना? तुम्ही तिच्या भावना ऐकता का? ती जेव्हा काहीतरी सांगते तेव्हा तुम्ही लक्ष देऊन ऐकता की फक्त तुमच्याच गोष्टी बोलत राहता? आणि या सगळ्या गोष्टीवरूनच ती ठरवते हा माणूस सुरक्षित आहे का, याच्यावर विश्वास ठेवता येईल का. तिच्यासाठी सुरक्षितता ही सर्वात महत्त्वाची असते. म्हणूनच जेव्हा तुम्ही थेट नंबर मागता तेव्हा ती जज करते. टू फास्ट म्हणजे तुम्ही खूप घाई करत आहात. डिस्परेट वाटतोय, तिला वाटतं की तुम्ही खूप नीडी आहात. नीडीनेस आहे का? याचा अर्थ तुम्ही फक्त तिच्या नंबरसाठीच तिच्याशी बोलत आहात का? प्रायव्हेट कॉल घेण्याची तयारी आहे का? ती विचार करते की नंबर दिल्यावर तुम्ही तिला कधीही कुठेही कॉल कराल का? थोडक्यात सांगायचं तर तुमचा नंबर घेणं हे तिच्यासाठी एक ट्रस्ट डिसिजन आहे, ना की एक कॅज्युअल ॲक्शन. ती तुमच्यावर विश्वास ठेवू शकते की नाही यावरच तिचा निर्णय अवलंबून असतो. ती तुमच्याशी बोलताना किती कम्फर्टेबल आहे, तुमच्या बोलण्यातून तिला सुरक्षित वाटते का, तुम्ही तिच्या मतांचा आदर करता का, या सगळ्या गोष्टी नंबर देण्याच्या निर्णयावर परिणाम करतात. तिच्या मनात तुमच्याबद्दल एक पॉझिटिव्ह प्रतिमा तयार होणं अत्यंत गरजेचं आहे. याचा अर्थ असा नाही की ती तुम्हाला नंबर देणार नाही. याचा अर्थ असा आहे की तुम्ही तिला तिच्या गतीने तुमच्यावर विश्वास ठेवण्याची संधी दिली पाहिजे. घाई केली तर तुम्ही हा विश्वास गमावून बसाल. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग. मग तिचा नंबर हवाय तर तो विचारायचा कसा? पोरांनो, इथं एक मंत्र लक्षात ठेवा. तिचा नंबर विचारायचा नाही, संधी निर्माण करा. तिला असा फील येऊ द्या की नंबर देणं हा तिचा स्वतःचा निर्णय आहे आणि तो तुमच्यासाठी एक सोय आहे. बघा, हे 3 स्मार्ट आणि प्रभावी मार्ग. नंबर 1,
कॉन्टेक्स्ट वापरा. हा सर्वात नैसर्गिक आणि बिनधास्त मार्ग आहे. तुम्ही बोलता बोलता सहजपणे असा प्रसंग तयार करा जिथे नंबरची गरज भासेल. उदाहरणार्थ, तुम्ही एखादा स्पेसिफिक टॉपिकवर बोलत आहात, जसे की चित्रपट, गाणी किंवा एखादी न्यूज. अरे हो, काल एक खूप फनी मीम पाहिला होता, इन्स्टावर बघितलास का तो? ती हो किंवा नाही. जर तिने नाही म्हटलं तर तुम्ही सहजपणे म्हणू शकता, मी तुला व्हॉट्सअपवर पाठवू का? तिथे पाठवणं सोपं पडेल. किंवा तुम्ही एखाद्या ग्रुप चॅटमध्ये असाल आणि तिला काहीतरी खास पाठवायचं असेल तर म्हणू शकता, हे इतकं मोठं आहे की इथे पाठवता येणार नाही, व्हॉट्सअपवर पाठवू का? यामुळे काय होतं, तिला असं वाटत नाही की तुम्ही थेट नंबर मागत आहात, तुम्ही एका विशिष्ट उद्देशासाठी नंबर मागत आहात आणि यामुळे तिला कम्फर्टेबल वाटतं. शी फील्स इन्व्हॉल्व नॉट कॉर्नर. ती तुमच्या हेतूंबद्दल शंका घेत नाही. नंबर 2, व्हॅल्यू द्या. ऑफर व्हॅल्यू. या पद्धतीने तुम्ही तिला काहीतरी देत आहात ज्यामुळे तिला नंबर देणं फायदेशीर वाटेल. उदाहरणार्थ, तिने एखाद्या गोष्टीबद्दल उत्सुकता दाखवली असेल किंवा तिला काहीतरी आवश्यक असेल, तेव्हा तुला तो सायकोलॉजिकल रील आवडेल किंवा त्या मूवीची लिंक शोधत होतो, मिळाली तर मी तुला व्हॉट्सअपवर पाठवतो, ओके? किंवा तुम्ही दोघे एखाद्या प्रोजेक्टवर किंवा अभ्यासावर बोलत असाल, माझ्याकडे या टॉपिकवर काही नोट्स आहेत, व्हॉट्सअपवर शेअर करू का? तिच्यासाठी काहीतरी खास देण्याचा बहाणा असला तर ती अधिक ओपन होते. तिला वाटतं की तुम्ही फक्त नंबर मिळवण्यासाठी बोलत नाही, तर तिला मदत करत आहात किंवा तिला आवडेल अशी गोष्ट शेअर करत आहात. इथे तुमचा हेतू शुद्ध दिसतो. नंबर 3, स्लो बिल्डअप प्लस ट्रस्ट. हळूहळू विश्वास निर्माण करा. हा मार्ग थोडा वेळ घेणार आहे पण सर्वात परिणामकारक आहे. जेव्हा तुमच्या दोघांमध्ये एक भावनिक संवाद झाला असेल, तुम्ही एकमेकांचे विचार, भावना, स्वप्न किंवा कुटुंबाबद्दल चर्चा केली असेल, तेव्हा तुमच्यात एक प्रकारचा विश्वास निर्माण होतो. अशा परिस्थितीत तुम्ही शेवटी असं म्हणू शकता, आपण आतापर्यंत इतक्या महत्त्वाच्या गोष्टीवर बोललो आहोत, मला वाटतं व्हॉट्सअपवर बोलणं अधिक सोपं पडेल ना दोघांसाठी. तिथे आपण अधिक मोकळेपणाने बोलू शकू. किंवा जेव्हा इतक्या खोल विषयावर बोलतो तेव्हा तिथेच बोलणं जास्त कम्फर्टेबल असतं. इथे ती जाणते की तुम्ही फक्त मेसेज एक्सचेंज करत नाही तर एक खोल कनेक्शन बनवत आहात. हा नंबर तुम्हाला फक्त आकडा म्हणून नाही तर तिच्या विश्वासाचं प्रतीक म्हणून मिळेल. तिला खात्री असते की तुम्ही तिच्या भावनांचा आदर करता आणि फक्त टाइमपास करत नाही. पण पोरांनो, शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, नंबर मिळवणं ही गोष्ट नाही, ट्रस्ट मिळवणं हेच खरं पॉवरफुल आहे. जेव्हा तुम्ही तिच्यावर विश्वास निर्माण करता, तिच्या भावनांचा आदर करता आणि तिला सुरक्षित वाटतं, तेव्हा नंबरची मागणी करण्याची गरजच पडत नाही. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.